हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण निघालो आहोत तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी. आपण निघालो आहोत कल्याणमधील महादेवाचं एक हिडन मंदिर आहे ते एक्सप्लोअर करायला, जे कल्याणमध्ये खंबालपाडा कचोरे गावामध्ये आहे समुद्रेश्वर मंदिर. तर चला जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेऊया. जनक इमान बघ, इमान वरून चाललंय कसलं. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच बघा हे दीपस्तंभ आहे इथे. हा पहा, पुन्हा आला यू ब्रिज. आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ जो बनवलेला होता ना, त्यामध्ये दाखवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण त्या लिंकवरून तो व्हिडिओ पाहू शकता. थांबव इकडे बघू आपण पुढे काय आहे ते. चल पुढच्या याच्यावर याच्याकडे थांबूया ना. तर आपण इथे आलो होतो भिवंडी रोडला. आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं इथे सर्व टेडीबेअर आणि हे सर्व विकले जातात. तर आपण बघूया याच्याकडनं प्राईस विचारूया काय आहे, कशी आहे. तर आपण आलो आहोत इथे भिवंडी रोडला. गेल्या वेळेला आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं होतं इथे सर्व टेडीबेअर भेटतात म्हणून. हे शॉपचे वेंडर आहेत. आपलं नाम काय भाई? हे गोविंद भाई आहेत. त्यांचं एक स्वतःचं शॉप आहे. आपण इथे येऊन टेक्सी घेऊ शकता. भाई पांडा कैसे है? 2000 का आता 2000 का आ जाएगा. 3500 हा बघा, हा 7 फीटचा पांडा आहे. इकडे यांचं कॉस्टिंग आहे 3500 रुपये. पण जर तुम्ही आपल्या सबस्क्रायबरला हे लोक देणार आहे फक्त 2000 आहे. तुम्ही या, आपला D&J रायडरचं नाव सांगा, तुम्हाला कमीत कमी भावामध्ये करून देतील. हो का, टेडीबेअरचं आम्ही मार्केटिंग केली या लोकांची. तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करण्यासाठी त्यांनी सांगितले. जनक भाऊ आपले तेच करतायत, चॅनल सबस्क्राईब करतायत आपल्या मोबाईलमध्ये त्यांच्या. आपले टेडीबेअर बघून झालेले आहेत. तर आपला पुढच्या प्रवासासाठी निघालो. पाण्याची टाकी बघा, काय एक नंबर कलर केलेला आहे. डॉल्फिन बनवले सर्व, दिसायला पण एकदम सुंदर दिसते. आता नाशिक हायवेवरून आपण सर्व्हिस रोडला आलेलो आहोत. तिथून आपल्याला कल्याणसाठी राईट मारायचं आहे. उजवीकडे गेल्यावर कल्याण आहे आणि डावीकडे गेलो तर भिवंडी लागते. तर आपण निघालो आहोत कल्याणकडे. तर ह्या चौकामध्ये महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आणि तिथूनच पुढे आलो आपण तर हे गावदेवीचं मंदिर आहे. तर आता आपण कल्याणमध्ये पोहोचलेलो आहोत. इथून आपण जाणार आहोत समुद्रेश्वर मंदिराकडे. आता आपण राईट घेऊन पत्रीपुळाकडे चाललेलो आहोत आणि तिथून सरळ पुढे गेलो की 5 मिनिटाच्या अंतरावर आपला समुद्रेश्वर मंदिर आहे. या ब्रिजवर असं फील होतंय ना की जसे काश्मीरमध्ये बॉर्डर क्रॉस करतात ना तसा इकडे ते ब्रिजवर बांधलेला आहे आणि समोरच एकदम डोंगर आहे. आणि ते डोंगरावर जे घरं आहेत त्यांना पण एकदम युनिक कलर मारलेला आहे बघा. कल्पना छान आहे ही पण. जनकचा भाचा येणार आहे आम्हाला इथे पिकअप करायला. तो जनक त्यालाच कॉल करून बोलवतोय. एक्साइटमेंट बघा त्याच्याकडे बघा. आताच आपण काश्मीरचं नाव घेतलं आणि ह्या चौकामध्ये कारगिलचं दृश्य उभं केलेलं आहे. आपले सैनिक जे आहेत ते आपला भारताचा झेंडा फडकवताना. चला तर आपण आता पोहोचलेलो आहोत समुद्रेश्वर मंदिर, कचोरे गाव. आता इथून आपल्याला रोडपासून ही पटरी क्रॉस करून जायची आहे. तर ह्याच्यामध्ये बड़े बुजुर्ग क्या कह के गए मालूम है आपको? रेल की पटरी पार ना करे पुलों का करे इस्तेमाल. पण इथे पूलच नाही म्हणून आम्ही पटरी क्रॉस करतोय. बघ वाजवत येते बघ. जायचं काय? 2-2 येत आहेत भारीमध्ये. आई शपथ काय लोकेशन आहे बघ. जबरदस्त जबरदस्त कडक जानदार शानदार. जे विचार केला ते बरोबर लिहिलं आपला. हा तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कल्याणमधील खंबारपाडा कचोरे गाव. तर तिथे आहे समुद्रेश्वर मंदिर. लोकेशन म्हटलात ना तर एक नंबर आहे. सर्वीकडे ग्रीनरी आहे आणि आम्हाला इथून ना नदीचा किनारा असा दिसत आहे. म्हणजे बघायला गेलात ना फुल चिल. तुम्हाला पण दाखवतो चला माझ्यासोबत. निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर किती आपल्याला एकदम कसं वाटतं. तुम्हाला आवडतं का निसर्गाच्या सानिध्यात राहायला? कमेंटमध्ये सांगा फटाफट. आपण जाऊया आता इकडून मंदिराकडे. हा वे बनवलेला आहे मंदिराकडे जाण्याला. आणि हे आहे आपल्या महादेवाचं मंदिर म्हणजे समुद्रेश्वर मंदिर. आणि हे पहा मंदिराच्या बाजूला आहे नदी. जनकचा भाचा येईपर्यंत आपण इथे थोडा रेस्ट करूया, बसून घेऊया. वेलकम टू कल्याण. थँक्यू. तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे जनकचे भाचे आहेत. हे आपलं नाव काय? डॉक्टर राजे कल्याण. डॉक्टर राजे कल्याणवरून. सर आपण कुंभार सर आहेत आपल्यासोबत. आपलं नाव? मारुती कुंभार. तर आपण आलो आहोत आता इथे. हे आपल्याला खास ह्यांनी बोलवले आहे कल्याणमध्ये समुद्रेश्वर मंदिर दाखवण्यासाठी. तर आपण बघूया चला. तर हा मंदिराचा परिसर आहे बघू शकता.
खूप मोठं असं पटांगण बनवलेलं आहे मंदिराच्या इथे आणि बाजूलाच नदी वाहत आहे. तर आपण चला मंदिरात प्रवेश करूया. अशा तऱ्हेने बघू शकता मंदिराचा परिसर. हवनकुंड आहे सुरुवातीलाच. तर हे पहा आपल्याला इथे काय भेटणार आहे. हे आहे बेडफळ. त्याचं वैशिष्ट्य आपल्याला डॉक्टर सांगतील. तर बेडफळ आयुर्वेदिक मध्ये सर्वोत्तम असा किंवा आहार आहे. उन्हाळ्यामध्ये बेडफळा जर आपण रस पिला तर पूर्ण 12 महिने आपल्या बॉडीची उष्णता कमी करणारा हे आयुर्वेदिक फळ आहे. शिवाने शिवलिंगाने 3 पाने असलेलं हे फळ आयुर्वेदिकमध्ये महत्वाचं आपल्याला शिवपूजेसाठी अर्पण केलं जातं. जेणेकरून स्पर्श झाला पाहिजे. आता स्पर्श नंतर आपली विद्या आपल्याला मिळायला पाहिजे. हे याच्यावरचे तत्व आपल्या स्पर्शामध्ये आपल्या बॉडीमध्ये गेले पाहिजे. असे बेडफळ महत्वाचं आहे. तर मंदिर जिथं शिव मंदिर आहे अशाच ठिकाणी त्याचं महत्व आपण पाहिलं. म्हणजे हे शिव मंदिरात वाहतात. सुरुवातीलाच आपल्याला नंदीचे दर्शन झालेले आहे. मंदिराच्या आपल्याला माहिती आहे बाहेर हमेशा नंदी असतो आणि जशी आपण आतमध्ये एंट्री करतो तशी गाभाऱ्यामध्ये बघा शंभू महादेवाची पिंड आहे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता एक कल्याणची खाडी आहे. सुंदर असा निसर्ग रम्य परिसर दिसतो. एकदम शांत अशी हवा वाहते, झुळझुळ वाहते. हा आसपासचा परिसर. या गाडीचा फेमस बिझनेस कोणता आहे कमेंट करून सांगा. आता आपण इथून निघालो आहोत डॉक्टरांच्या क्लिनिककडे. तर चला जाऊन पाहूया काय खायला भेटतंय, काय आयुर्वेदिक गोळ्या बिळ्या देत आहेत का आपल्याला. नाहीतरी भूकच लागले, गोळ्यात खाऊन दिवस काढायला लागतील. मारुती कुंभार आगे जा रे, पीछा करो इनका. तर आता आपण जसा निघालो तिकडून मंदिरातून तर आपले जनकचे बंधू भेटलेले होते आपल्याला डॉक्टर. तर त्यांच्या आपण क्लिनिकमध्ये आलो आहोत पार्थ प्राकृतिक चिकित्सालयामध्ये. तर त्याबद्दल आपण जाणून घ्या डॉक्टरांकडनं. डॉक्टर आपल्याकडे काय काय थेरपीज असतात. नमस्कार. सध्या आपलं स्वागत आहे पार्थ प्राकृतिक चिकित्सालयामध्ये. माझा जो उद्देश आहे लोकांना नॅचरल पद्धतीने ओके करणे. आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, पंचगव्य, पंचकर्म, फिजिओथेरपी, कॅरोप्रॅक्टिस, ब्रीज थेरपी आणि हनीबी थेरपी ह्या सर्व नॅचरल चिकित्साने लोकांचे पेन मॅनेजमेंट क्लिअर करणे. नो डायलिसिस, नो मेडिकेशन, नो ऑपरेशन. दिस इज द बेस्ट वे ऑफ प्युअर नॅचरल पार्थ प्राकृतिक चिकित्सालय. ओके. आणि आपल्याकडे आयुर्वेदिक मेडिसिन्स पण आहेत ना अशा. येस, आपल्याला पूर्ण पंचकर्म, पंचगव्य, नॅचरोपॅथी याच्यामध्ये आयुर्वेदिक, कॉस्मेटिक असे सर्व आपण बनवलेले आहे. आणि हा हे बघा आपल्याला काय दिसले टेल मी, ज्याचा आपला डिस्ट्रीब्युटर जनक जवळेकर आहे माझा पार्टनर. त्याचे प्रोडक्ट्सही इथे लागलेले आहेत. म्हणजे हे पण आयुर्वेदिक मध्येच येतात का साबण. टेलमी हे असा ब्रँड आहे की आयुर्वेदिक मध्ये नॅचरल वेने विदाउट केमिकल कॉम्बिनेशन मध्ये बनवलेले. त्यामुळे आम्ही आयुर्वेदिकच्या उद्देशाने टेलमी प्रमोट करतो. लोकांना कॉस्मेटिक मध्ये स्किन प्रॉब्लेमसाठी स्वतःच्या डेली यूज साठी टेलमी सारखा उत्कृष्ट कोणताही साबण आहे. म्हणजे आता हे जे भांडा आहे ना, हे धातू जे आपण बोलू शकतो हे कासेच आहे. कास हा एक धातू आहे ना, त्याचं हे बनवलेलं आहे.
Welcome to India. बघा मी गोरा होणार, माझ्या काळा कलर निघून जातोय, मी गोरा होणार. जनक बघतोय बोलतोय एवढा कलर निघालाय, उद्या गोरा होणार मी एकदम फेअर. अरे दिसायला लागलं बघ. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.